नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात बंगालच्या खाडीशी दिसत आहे. तो बांगलादेशामध्ये आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. दुसरा एक चक्रवात आंध्र प्रदेशमध्ये दिसत आहे. त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम उत्तर दिशेने विदर्भावर येत आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 19 ऑगस्टला विदर्भामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा, गोंदिया जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 20 ऑगस्टला विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात व वाशिम जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 21 ऑगस्टला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पुढील 3 दिवस 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवस संपूर्ण परिसरात कमाल तापमानात फार मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. तसेच अँड्रॉइड ॲप मौसम, उमांग, मेघदूत डाउनलोड करून हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.